गाईज, क्रिमिनल लॉ मध्ये डाईंग डिक्लेरेशन एक कन्सेप्ट आहे. तर ती कन्सेप्ट काय आहे ते आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. अ डाईंग डिक्लेरेशन इज अ स्टेटमेंट मेड बाय अ पर्सन हु बिलीव्स दे आर अबाउट टू डाय, एक्सप्लेनिंग हाऊ, व्हेन, बाय whom द इंजुरी और कॉज ऑफ डेथ ऑकर्ड. म्हणजे काय, मरण्यापूर्वी जे केलेलं स्टेटमेंट आहे त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या ज्या केसेस असतात त्याला डाईंग डिक्लेरेशन असे म्हणतात. म्हणजे मरण्यापूर्वी एखादा माणूस तो कसा मेला, त्याला कुणी मारलं आणि तो कशामुळं मेला, हे जे स्टेटमेंट देतो तो त्याला, त्या स्टेटमेंटला डाईंग डिक्लेरेशन असं म्हणतात. बरोबर. ते इव्हिडन्स ऍक्ट 32 सेक्शन खाली येतं आणि आताचा जो आहे भारतीय साक्ष अधिनियम त्यामध्ये सेक्शन 26 डाईंग डिक्लेरेशन बाबत एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे डाईंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, डॉक्टर, पोलीस ऑफिसर आणि रिलायबल पर्सन. यामध्ये डॉक्टर, पोलीस ऑफिसर आणि रिलायबल जे पर्सन असतील त्यांना खूप स्क्रुटिनाइज केलं जातं. यामध्ये कोणत्या केस लॉ येतात तर कुशाल राव वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, लक्ष्मण वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. डाईंग डिक्लेरेशनचं जे स्टेटमेंट आहे ते खूप स्ट्रॉंग एव्हिडन्स म्हणून कोणत्याही केसमध्ये वापरलं जातं. तर तुम्ही आता मला सांगा की अशा कोणत्या केसेस आहेत की ज्यामध्ये डाईंग डिक्लेरेशन अप्लाय होऊ शकतं. अशा कोणकोणत्या घटना असू शकतात, कोणते फॅक्ट्स असू शकतात, अशा कोणत्या केस असू शकतात की ज्यामध्ये डाईंग डिक्लेरेशनचा वापर जास्तीत जास्त केला जातो. थँक्यू.